मराठवाड्याचा तारणहार असलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही आता मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुस्थितीत आहे। गतवर्षी 10 फेब्रुवारीला 34% जलसाठा होता। यंदा दुपटीनं म्हणजे जवळपास 76% जलसाठा आलेला आहे। आता उन्हाळा सुरू होईल, धरणाच्या पाण्याचं बाष्पीभवन होईल, त्यामुळे आता दररोज 0.917 दशलक्ष घनमीटर पाण्याची तिथे वाफ होईल, बाष्पीभवन होईल। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, काय नेमकं मराठवाड्यासाठी याचा सगळ्याचा फायदा होईल असं म्हणता येईल? कारण आता उन्हाळा सुद्धा सुरू होत आहे, पाण्याचे प्रश्न त्या निमित्ताने येऊ शकतात। रिद्धी, दरवर्षी असं व्हायचं की उन्हाळ्याची चाहूल लागली की जो धरणातला पाणी साठा आहे तो निम्म्यापेक्षा कमी राहायचा आणि परिणामी जसं जसं पुढे दिवस जायचे तसं उन्हाळ्यामध्ये तीव्र झळा या सोसाव्या लागायच्या। आणि प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर सारखा एक मोठं शहर या जायकवाडी धरणावर अवलंबून आहे। त्याचबरोबर 5 MIDC आणि मराठवाड्यातले MIDC हे सर्व काही याच जायकवाडी धरणावरती अवलंबून आहे। त्यामुळे पाण्याची टंचाई जर जाणवली तर त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होतोच, शिवाय उद्योगांवरती देखील त्याचा परिणाम जाणवतो। मात्र यावर्षी आपण जर पाहिलं तर यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट अशा पद्धतीने या ठिकाणी पाण्याची पातळी आहे। 76.1 अशी पाण्याची पातळी सध्या जायकवाडी धरणामध्ये आहे। गेल्या वर्षी जर आपण विचार केला तर 34% एवढा साठा होता। त्यामुळे अनेक अडचणींचा सामना छत्रपती संभाजीनगरकर आणि मराठवाड्याला करावा लागला होता। मात्र आता आनंदाची बातमी आहे, जरी बाष्पीभवन झालं तरी यावेळेसचा जो उन्हाळा आहे तो एवढा त्रासदायक ठरणार नाहीये मराठवाड्यासाठी, एवढं मात्र निश्चित आहे। जी सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।